स्मिता. पण गावात कोणीच तिला नावाने हाक मारत नाही. गावात ती सगळ्यांची लाडकी सनेम. पूर्वी ती आईबाबांसोबत शहरात राहत होती. बाबा ड्रायव्हर, आई दवाखान्यात नर्स. पण गेल्या पावसात बाबांना आजार लागला आणि त्यांनी गुपचूप आभाळाकडे निघून जायचं ठरवलं. आईला दुसरा काही आधार नव्हता, म्हणून सनेमला मामाकडे पाठवलं. गावातलं मामा मामीचं घर लहानाचं, मातीचा ओटा, आडवा अंगण, मागं थोडं शेत. सनेम पहिल्यांदा आली तेव्हा दारात उभी राहिली, आईच्या साडीच्या कोपऱ्यात लपलेली. मामीने तिला ओढून जवळ घेतलं. त्या मिठीतच सनेमला घर मिळालं. गावात ती सकाळी पाटीपुस्तक घेऊन शाळेत जाते. शाळा सुटली की मामाच्या शेतावर धावत जाते. तिथं मातीने हातभर मागते, भुईमुग उपटते, उंदीर पकडायला मागं लागते. मामा हसतो, आमची सनेम मोठी शेतकरी होणार. रात्री मामी तिला अंगणात झोपवते. ताऱ्यांकडे पाहून सनेम हळूच म्हणते, बाबा तिचं आहेत ना ग मामी. मामी लाडाने तिचे केस सारखे करते. हो बाळा, तुझं सगळं बघतायत. गावात कोणाचं भांडण झालं तर सनेमच मध्ये, नका ग, माझ्या मामाचं नाव खराब होईल. कोणी आजारी पडलं तर सनेम रामातून फुलं आणते, देवा पुढं ठेवते. गावातल्या सगळ्यांना तिच्या देव दिसतो, कारण तिच्या डोळ्यात अजूनही बाबाचं स्वप्न आहे. कधी कधी मामा मामी थकतात, म्हणतात आपलं लेकरू थोर होईल. सनेम झोपेतही हसते. तिच्या पापण्यांवर अजूनही आभाळाची सावली असते.